नमस्कार मित्रांनो, आपण रिलेशनशिपवरती टॅपिंग करतोय. तुम्हा सर्वांचं ह्या टॅपिंग सेशनमध्ये मनपूर्वक स्वागत. EFTच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे नात्यांवरती काम करता येतं आणि हे नात्यांवरती काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे स्वतःच्या प्रगतीकडे जाण्यासाठी. आणि म्हणून तर आपण खास फोकस करून नात्यांवरतीच आज हल्ली आपण व्हिडिओ बनवतोय. ओके, तुम्हाला जास्तीत जास्त फायदा व्हावा याच्यासाठी वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी आपण पाहणार आहोत की टॅपिंगचा बेनिफिट आपल्या नात्यांवरती कसा होतो ते. चला तर मग आज ना एका महत्त्वाच्या टॉपिकवरती नात्यांमधीलच टॅपिंग करत असताना 6 मुद्दे आपण समजून घेणार आहोत की जे अतिशय महत्त्वाचे आहेत. सुरुवातीला टॅपिंग कर, आपल्याला त्रास होतो एखाद्या नात्याचा, असं ज्यावेळेस असं परिस्थिती असताना टॅपिंग कर म्हणून जर सांगितलं तर सर्वात पहिल्यांदा रेजिस्टन्स येतो. तो म्हणजे मी का टॅपिंग करू, तो समोरचा चुकीचं वागतो, मला कळतंय तो समोरच्यामध्ये त्याचं बिहेवियर पॅटर्न आहे, तो तसाच वागतो, असं नेहमी असताना सुद्धा मी का टॅपिंग करू असा अग्रेसिव्हली प्रश्न विचारला गेला जातो. मग मला सांगा, जर तो समोरचा चुकतोय मी का टॅपिंग करू असा जर स्वतःला प्रश्न विचारून आपण टॅपिंग पासून लांब राहत असेल तर बघा आपल्याच तोटा होतोय. कसं ते सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे नात्यांमध्ये टॅपिंग करत असताना समोरचा चुकीचा वागलाय नाही वागलाय तो पुढचा प्रश्न आहे, तो आत्ता नाही घ्यायचा. आत्ता काय होतंय की त्या नात्यामुळं आपल्याला त्रास होतोय, स्वतःला त्रास होतोय, त्या त्रासातून स्वतः मुक्त व्हायचं आहे. नाहीतर काय होईल, आपण स्वतःवरतीच अन्याय करत राहतोय. आपण त्याला सुधारायला येत नाही का, त्याला कळणार का, असं ज्यावेळेस प्रतिप्रश्न विचारून आपण टॅपिंगची चालढकल करतो ना, त्यावेळेस आपण आपल्यावरतीच अन्यायाची शृंखला सातत्यानं कंटिन्यू करतोय. हे सगळं आपल्याच हातात आहे. म्हणून हे पहिला मुद्दा हे लक्षात घेतला पाहिजे की टॅपिंग हे समोरच्यासाठी करत नाहीये, तर टॅपिंग हे आपल्यासाठी करतोय. आपल्याला त्रास होतो ना, त्या त्रासासाठी करतोय. ठीक आहे. मग टॅपिंगमध्ये म्हणताना पण तसंच म्हटलं गेलंय की मला त्या नात्याचा त्रास होतो, खूप त्रास होतो. असं असलं तरी सुद्धा मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो, मी माझ्यावरती प्रेम करतो. मग हे त्रासदायक नातं आहे, मला त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टींवरती माझ्यावरती इम्पॅक्ट पडतो. असं असलं तरी सुद्धा माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. हे आपल्यासाठी करायचं आहे टॅपिंग, हा पहिला मुद्दा लक्षात घेतला गेला पाहिजे. आता दुसरा मुद्दा लक्षात घेतला गेला पाहिजे, तो म्हणजे आपण ज्या वेळेस एका नात्यावरती टॅपिंग करताना टाळटाळ करतो, आपण करत नाही टॅपिंग, तर याचा अर्थ असा आहे की त्याच स्वरूपाची नाती अशी भरपूर आहेत आपल्याकडे. म्हणजे आपल्या आयुष्यात त्रासदायक नाती भरपूर आहेत. म्हणजे एक नातं नाही आहे तर भरपूर आहेत. मग आपण टॅपिंग एका नात्यावरती जर करायला लागलो तर ऑटोमॅटिकली दुसऱ्या नात्याचा जो त्रास होतो त्या त्रासातून पण बाहेर येतो आपण, तो बोनस इम्पॅक्ट ठरतो. म्हणून कोणतंही नातं असलं तरी आपल्याला टॅपिंग करून त्याच्यातून आपल्याला जो त्रास होतो तो बाहेर पडणं गरजेचं आहे. ऑटोमॅटिक बोनस यायला चालू होतात. म्हणजेच जो बाकीचे नाते त्रासदायक असतात त्याच्यातून आपल्याला आपण बाहेर पडायला लागतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट घडते की आपला एकंदरीतच त्या परिस्थितीवरतीच कोणतेही असेल, एक नातं असेल किंवा अनेक नात्यांबद्दलचा त्रास होत असेल तर त्याच्याकडं ना त्या सगळ्या परिस्थितीकडं आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपण जरा ना वरच्या लेवलवरून त्या सगळ्या परिस्थितीकडे बघतो आणि हाच आपल्याला एक फायद्याचा दृष्टिकोन देऊन जातो. मग त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी बरेचसेच ऑप्शन्स आपल्याला खुले होऊन जातात. बऱ्याचशाच गोष्टी अशा काही आपल्याला सुचायला लागतात. बऱ्याचशाच गोष्टी आपण इतरांकडून आपल्याला काहीतरी हिंट भेटलेले असतात, त्याच्यातून आपण ॲक्शन घ्यायला चालू होतो की जेणेकरून त्या त्रासदायक नात्यातून आपण लांब जातो किंवा ते नातं आपल्यापासून लांब जातं. अशा दोन्ही प्रॉबॅबिलिटी घडतात. पण मुळात म्हणजे बॉटम लाईन काय आहे की आपल्याला त्रास कमी व्हायला लागतो. ठीक आहे. चौथा मुद्दा म्हणजे आपला रिमोट कंट्रोल आपल्या हातात राहतो. बघा, नात्यांमध्ये एक लय महत्त्वाची गोष्ट अशी असते की समोरचा कोणी असेल, मग तो बसमधून जात असताना अननोन एखादा व्यक्ती असेल, त्यानं काहीतरी वागला की लगेच आपल्याला कुठेतरी त्रास होत असतो. किंवा भाजी मार्केटमध्ये भाजी घेताना वगैरे काहीतरी झालं असेल व्यवहाराची पातळी, किरकोळ असतं ते, पण ते डोक्यात बसतं. असं बरंच डोक्यात घेऊन आपण मग घरात येतो. मग अशी काही परिस्थिती राहत नाहीये, ते तिथल्या तिथं विसरून जायला आपण तेवढं मॅच्युअर्ड होऊन जातो. मी उदाहरण छोटे छोटे दिलंय, पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये अशा अनेक गोष्टी असतात की आपण घरी घेऊन येतो.
तसं होत नाहीये जर आपण सातत्याने नात्यांवरती टॅपिंग करत राहिलो तर. आपला रिमोट कंट्रोल म्हणजे आपल्या भावनांवरती आपला कंट्रोल राहतो. समोरच्यानं कोणी डिवचलं तर आपल्याला त्रास होत नाही किंवा त्याच्या वागण्यामुळं आपण डिस्टर्ब होत नाही. हा रिमोट कंट्रोल आपल्या हातात राहतो. हा एक सगळ्यात मोठा फायदा आहे. ठीक आहे. आणि 5वा महत्वाचा फायदा असा आहे की आपल्या विचारांची स्पष्टता वाढते. म्हणजे नात्यांबद्दल आपण डील करत असताना समोरच्याला कशा पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आपण विचार म्हणजे शब्द कोणते व्यक्त करतो, हे सगळं ना याच्याबद्दलची क्लॅरिटी वाढते. न कळत आपल्या तोंडातून जाणारे शब्द असतात त्याच्यावरती आपलं नियंत्रण राहतं आणि आपल्या विचारांची स्पष्टता राहते आणि हीच स्पष्टता स्ट्रॉंग डिसिजन मेकिंगकडे जाते. ओके. आणि हे सगळे फायद्याचे लक्षण आहेत. आता सगळ्यात महत्वाचा 6वा फायदा म्हणजे आपल्या प्रोफेशनमध्ये डायरेक्टली ह्याचे सगळे फायदे एनकॅश करता येतात. म्हणजेच आपल्याला ह्याचा कॅशच्या स्वरूपात फायदा करता येतो. म्हणजे एखाद्या नात्यांवरती जर आपण त्या नात्याचा त्रास कमी करत असू, आपल्याला जो वाटतो तो त्रास कमी करत असू, तर त्याच्या रिलेटेडच्या अनेक लोकांमुळं आपल्याला जो त्रास होत असतो तो सगळाच कमी त्रास होतो. आणि जसं लोकांच्या ह्या बिहेवियरमुळं वागण्यामुळं आपल्याला त्रास होणारा कमी होत असतो, तसं ना आपलं इतरांशी नातं सुधारतं आणि त्याच्यातूनच आपल्याला नवीन काहीतरी अपॉर्च्युनिटी भेटतात. त्या अपॉर्च्युनिटीमध्ये डायरेक्टली आपल्याला मॉनिटायझेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बेनिफिट्स असतो. म्हणजे पैशांच्या स्वरूपात आपल्याला फायदा भेटत असतो. कुठून तरी अपॉर्च्युनिटी येते, कुठून तरी लिंक भेटते, संपर्क वाढतो आणि संपर्क वाढल्यामुळं तिकडून नवीन अपॉर्च्युनिटी येते आणि आपल्याला ते इनकॅश करता येते. मग ते नवीन जॉबची अपॉर्च्युनिटी असेल, बिझनेसचे असेल, आणि कोणत्याही प्रकारचे असेल. तर अशा पद्धतीनं एका नात्यांवरती टॅपिंग करत असताना जर आपण सुरुवात केली तर असे अनेक नाते आपले सुधारतात आणि सरते शेवटी आपल्याला पैशांच्या स्वरूपात त्याचा फायदा भेटायला सुरुवात होते. अमेझिंग आहे ना सगळं हे. म्हणून कोणत्याही नात्याचा जरी त्रास होत असला तरी तो त्रास हा आपण घेऊन नाही जगला पाहिजे. तो त्रास तिथल्या तिथं तो रिलीज करता आला पाहिजे. मग करायचं आहे काय आपल्याला, या चॅनलवरील बाकीचेही नात्यांबद्दलचे व्हिडिओ पहा. अतिशय सविस्तर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तरी पण जाता जाता एक उदाहरण देऊन सांगतो की एखाद्या नात्याबद्दल त्रास होत असेल तर तो त्रास इथं टॅपिंग करत व्यक्त करायचा आहे. मग जे काय वाटतं ते व्यक्त करायचं आहे. नंतर परत तो त्रास मला होतोय, तो त्रास होतोय, तो त्रास होतोय, तो त्रास होतोय, तो त्रास होतोय, खूप त्रास होतोय, खूप त्रास होतोय, खूप त्रास होतोय, इतकंच आपल्या इमोशन्स ज्या आहेत त्या टॅपिंग करत व्यक्त करायच्या आहेत. आपल्याला समोरच्याला मॅनिप्युलेट करायचं नाही आहे, समोरच्याचं वागणं काय आहे ते बदलायचं नाही आहे. हे फक्त आणि फक्त आपल्यासाठी म्हणून करायचं आहे. मग असे हे भरपूर आपल्याला फायदे भेटत राहतात. आय होप हा कन्सेप्ट तुम्हाला समजला. काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला विचारू शकताय. धन्यवाद.